गाईज, वेलकम आणि नमस्कार। वाहेगुरुची कृपा आणि गणपती बाप्पांची आठवण दोन्ही मिळून आज आपण बनवणार आहोत खास गुरुद्वारा स्पेशल कडा प्रसाद मोदक, पण थोडं वेगळ्या पद्धतीने। भरपूर तुपात भाजलेलं गव्हाचं पीठ, गुळाची गोडी आणि भक्तिभाव हे मोदक बनतात एकदम डिवाइन प्रसाद। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी एका कढईत भरपूर तूप घेऊया, कारण कडा प्रसादची खासियतच म्हणजे भरपूर तुपात बनवला जातो। आता यात गव्हाचं पीठ घालून सतत स्टर करत राहूया। तो छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आणि सुगंध दरवळेपर्यंत भाजून घेऊया। गव्हाचं पीठ नीट भाजून झालं की त्यात वेलची पावडर घाला आणि छान कंबाईन करा। मोदक तेरे भोग लगाए हर मन। आता त्यात गुळ पावडर किंवा जॅगरी पावडर घालून मिक्स करा। गुळामुळे या मोदकाला नैसर्गिक गोडवा आणि डिवाइन चव येते। आता थोडं चॉप्ड पिस्ता घालूया आणि नीट मिक्स करूया। यामुळे टेक्स्चर आणि टेस्ट अजूनच छान लागते। आता गव्हाच्या पिठापेक्षा दुप्पट पाणी घालून सतत स्टर करा आणि मग झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्या। शांति का बसेरा हर मन तेरा भक्त घनेरा। मिश्रण नीट शिजल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्या आणि थोडं थंड होऊ द्या। तेरी शरण ही हमारा ठिकाना। आता मोल्डमध्ये मिश्रण भरून छान असे मोदक तयार करून घ्या। हे गजानन दया के सागर तेरी महिमा परंपार। तर असे झाले आपले खास कडा प्रसाद मोदक, गुरुद्वाऱ्याची चव आणि गणपती बाप्पांसाठी प्रसादाचं स्वरूप। कुणाकुणाला आवडतो कडा प्रसाद ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि कडा प्रसाद मोदक आवडले असेल तर लाईक करा, आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। सुख करता दुख हरता गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया। गणपती